आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रास्ताविक प्रतिबंधक कारवाई ज्यांच्यावर करण्याची आहे अशा 1045 आरोपीची यादी तयार करण्यात आली आहे। यामध्ये प्रामुख्याने 69 तडीपार प्रस्तावित तडीपार प्रकरण बनवली जात आहे। त्याचबरोबर सार्वजनिक सुव्यवस्थेत किंवा सामाजिक सुव्यवस्थेत धोका आहे अशा 43 गुन्हेगारांवर MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्याचबरोबर इलेक्शनच्या स्पेसिफिक तात्पुरत्या कालावधीसाठी प्रतिबंधक आदेश ज्यांना बजावला जातो CRPC 144/2 145/3 नुसार अशी 35 लोकांची यादी करण्यात आलेली आहे आणि या व्यतिरिक्त ज्यांच्या नावावर 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे आहेत, मागील 5 वर्षाच्या काळात किंवा मागच्या काही इलेक्शनच्या काळात त्या लोकांच्या विरोधात CRPC कलम 107 110 करण्यात येणार आहे। अशा एकूण 1045 इसमांची यादी सोलापूर शहर आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आलेली आहे। लोकसभेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे, असे पोलीस उपायुक्त श्री कबाडे यांनी सांगितले।